नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जानकी ओवीवर ओरडत असते, चिडत असते की तुला कोणी सांगितलं ही फाईल चोरायला. तेव्हा आता ओवीला खिडकीतच आता ऐश्वर्या म्हणजे क्यूटो दिसतो. तेव्हा ती सांगते ते बघते क्यूटोने सांगितली कोण. मग तेव्हा जानकीमध्ये कोण आहे ती क्यूटो. तेव्हा ती ओवी ती हात दाखवते की हा आहे क्यूटो. तर आता जानकी बाहेर येते आणि त्या क्यूटोला पकडायचा प्रयत्न करते. तर आता ऐश्वर्या तिथून पळायचा प्रयत्न करत असते. तर आता जानकी त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता ती पळत पळत त्या ऐश्वर्याच्या मागे जाते आणि तिचा चेहरा पकडण्याचा प्रयत्न करते. तर आता ती जानकी सगळ्यांना बोलवते की आई, नाना सगळेजण बाहेर या, हे बघा काय आहे बाहेर या, तुम्ही सगळेजण बाहेर. तेव्हा आता सगळेजण एक एक करून बाहेर येतात. तर सारंगसुद्धा बाहेर येतो. सारंग म्हणतो वहिनी हे काय आहे आणि कोण आहे हा. तेव्हा आता जानकी म्हणते की बघा ना याला पकडा बरं जरा. तेव्हा सारंग म्हणतो हा बावला आहे. तेव्हा जानकी म्हणते नाही बावला नाही आहे, ही बावली आहे. तेव्हा आता जानकीला तर समजून जातं की हे नक्कीच ऐश्वर्या असेल. तर आता ऐश्वर्याचं हे रूप पाहून सगळेच थक्क होतं. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. कारण आता जानकी तिचं तोंड उघड करणार असते. तर आता जानकी तिचं तोंड उघडं करून आता सगळ्यांसमोर आता क्यूटोचा चेहरा समोर येतो. तर तिने कसं ओवीला हाताशी धरून म्हणजे ओवीला फसवण्याचा प्रयत्न केला आणि प्रॉपर्टीचे पेपर्स हडप करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं आता सगळ्यांसमोर येणार आहे. तर आता या ठिकाणी ऐश्वर्याला पाहून सारंगशी सुद्धा टटारलेली असते. सारंगसुद्धा विचार करतो की ऐश्वर्या तू एवढा खालच्या थराला गेली, असं त्याच्या मनात विचार येत असतो. तर मंडळी आणखी आणि घरच्यांसमोर आता ऐश्वर्याचे सगळं सत्य समोर येईल का आणि ऐश्वर्याला परत आता जानकी धडा शिकवणार का, हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.